कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ महायुती पॅनलच्या वतीने ग्रामदैवताच्या समोर श्रीफळ वाढवून करण्यात आला। यावेळी पॅनल प्रमुख विष्णुदास कणसे, अनंत साबळे, सुरेश भोसले, ऋषिकेश तुपे, सुरेश पवार, बाबासो भोसले, बबन मर्डेकर यांच्यासह सर्व उमेदवार, सभासद, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। विष्णुदास कणसे यांनी विरोधकाकडून सुरू असलेल्या चुकीच्या प्रचाराला जोरदार प्रत्युत्तर दिले। ते म्हणाले, तुम्ही जेवढं उकराल त्यापुढचे मी उकरणार आहे। मी अजून संयम पाळाय, संयमाचा अंत पाहू नका। काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करू नये, अशा शब्दात प्रहार केला। सोसायटीच्या निवडणूक निमित्ताने प्रचाराच्या शुभारंभापासूनच आरोप प्रत्यारोप होऊ लागल्याने वातावरण तापू लागले आहे। गावचे ज्येष्ठ नेते तुम्हाला सर्वांचे आदरणीय विष्णुदात्या त्यांच्याबरोबर आम्ही सगळे आपण सगळे बिनविरोध बनले। संस्थेचा कारभार अतिशय चांगला चाललेला आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे। त्याच्या अगोदरचाही 10 वर्षाचा कारभार आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। त्यावेळेला जी सांगण्याची गरज असेल की जेवण पॉवर आपल्याला माहीत असेल ते विषय मी थोडक्यात सांगतो, बाकी बोलणार आहे। त्यांना घरची जमीन एकूण पैसे भरायला लागले ते सगळ्याला ज्ञात आहे आणि त्यावेळेला सगळे आरडून सांगायची की त्यांना काय होणार नाही आणि त्या परिस्थितीमध्ये मग संस्थेमध्ये बदल झाला आणि त्याचा ऊर्जित अवस्था ह्या 10 वर्षामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की 10 वर्षामध्ये रेग्युलर डिव्हिडंड वाटप होतं। ह्याचा अर्थ असा आहे की त्याला ऑडिट आहे, त्याला तपासणी आहे, त्याला शासनाचं त्याच्यावर नियंत्रण आहे। संस्थेचा कारभार चांगला आहे तर चांगलाच आहे, मी म्हणते असं नाही, आपल्या सर्वांना माहीत आहे। कुणाची अडवणूक केली जात नाही आणि मग अशा संस्थेमध्ये आपल्या विचाराची माणसं असणं गरजेचं आहे। आपल्या विचारानं संस्था चांगल्या प्रकारे ऊर्जित अवस्थेत आली पाहिजे, अशा अनुषंगानं या ठिकाणी हे निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत। दुसरा विषय असा की एकच ध्यास पिंपरीचा विकास हे बापू भोसले आपल्या शेतकरी पॅनल असेल, बाळशिंदे पॅनल असेल, बाळशिंदे युवा परिवर्तन ग्रुप असेल, हे चारही ग्रुप एक ध्येय घेऊन, मी परवा थोडंसं थोडक्यात बोललो, एक ध्येय एक विचार घेऊन ठरलेला आहे। त्यामुळे आता ग्रुपची चर्चा न करता एकच ध्यास पिंपरीचा विकास हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून येणारी हीच निवडणूक, सोसायटीच नव्हे ग्रामपंचायत असं कुठलीही निवडणूक याच पद्धतीने माहितीच्या माध्यमातून केली जाईल। त्याचं कारण असं की आपण समोर बघतोय, तुम्ही म्हणा संस्थेची निवडणूक हे काय सांगताय, तर विकास यातच सगळं शब्द आलेला एकच ध्यास। गेली 40 वर्ष हा रस्ता होत नव्हता, आपल्याला माहीत आहे। बाळशिंदाच्या रस्त्याला 65 लाख रुपये बापूने आणले, आपल्याला माहीत आहे। अशी कितीतरी कामं पेन्शनच्या बाबतीत असेल, कष्ट विकासाचा ध्यास घेऊन बापू चालते ते आम्ही आहे, पंचायत जी ग्रुपची नावं घेतली सगळे आहे आणि मग हे असताना कुठेतरी एकजूट झाली पाहिजे, त्यात सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आणि म्हणून आम्ही परवाशी सांगितलं की इथून पुढं बापू नेतृत्व करतील आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी त्यांचं एकदा जोरदार स्वागत करावं टाळावं की विकासाच्या पाठीमागे जाण्यासाठी सुरेश बापू भोसले त्यांना पूर्ण पाठिंबा, म्हणजे परवा त्यांनी जाहीर केला, आम्ही जाहीर केला, ऋषिकेश सगळे असतील, सुरेश बापू असतील सगळे। तिथं आपल्याला माहिती आहे गावापासून मंत्रालयापर्यंत कुठलीही काय अडचण असली तर ती बापूंनी विकासाच्या माध्यमातून केलेल्या, आम्ही गेली 20 वर्ष संघर्ष करतो ह्याच उद्देशासाठी आणि तिथं कसं होतं की आमची ताकद कमी पडत होती, प्रत्येक वेळेला आम्ही ताकद लावली परंतु ताकद कमी पडली आणि तो विचार होता, आम्हाला विरोधाला विरोध हक्काची भूमिका नव्हती, तो विचार होता आणि त्या विचाराला कधी साथ मिळत नव्हती, ती साथ तुमच्या माध्यमातून सगळ्याच्या मिळते आहे आणि या ठिकाणी संस्थेचा असेल, गावचा असेल, भागात असेल, विकासाच्या दृष्टिकोनातून ही महायुती एकच ध्यास पिंपरी विकास हा पॅनलची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे। गावची निवडणूक म्हणले की अनेक मुद्दे असतात, खाजगी पद्धतीचे मुद्दे असतात, भरपूर मुद्दे असतात। प्रत्येक कुणाचं असं नाही की बाबा तिथे कुणाचा वादविवाद नाही असं, परंतु एक चांगला विचार जोपासण्याच्या दृष्टिकोनातून, भविष्याचा वेध घेण्याच्या दृष्टीकोन 10-20 वर्ष गावचं वैभव प्राप्त करण्याच्या दृष्टीने ओळख चांगला उमेदवार बघितले। आता आपण ओळख दिलेली आहे उमेदवाराची, संपूर्ण गावामधून चारही कोपऱ्यामधून सर्व समाजाला पुढे नियंत्रण ठेवायला जी नेते म्हणून आहेत ती सगळे, तर त्यामुळं आपण सर्वांनी, तुम्ही सगळे नेते आहात, तुम्ही सर्व कार्यकर्ते आहात, सुज्ञ आहात, सगळ्या गोष्टीचा साकलीने विचारणाऱ्या निवडणुकीला भरघोस मताने ज्या पद्धतीनं माननीय आमदार मनोज घोरपडे यांच्या इलेक्शनला आपण 20 वर्षाचं न भोतरून पैसे दे असं मतदान कंप्लीट, म्हणजे माझ्या मते 1213 मतदान देऊन त्यांना बहुमताने विजय केलं। आता सुद्धा आपल्याला माहिती आहे, आपल्या बॅनरवर आपले जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय खासदार नितीन काका पाटील, त्याचबरोबर कारण उत्तरचे आमदार माननीय मनोज घोरपडे यांचे आशीर्वाद आणि त्याचबरोबर संपूर्ण माहितीचे नेते मंडळ असतील त्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत। तर त्या अनुषंगानं आपण येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाऊन प्रत्येकानं छत्री हे चिन्ह ध्यानात ठेवा। नाताच्या कृपेने एकच ध्यास पिंपरीचा विकास आज आपल्या पॅनलचे उमेदवार
यांची खून छत्री आहे, यांना सर्वप्रथम भरघोस मताने विजयी करावे। आता बोलताना तात्यांनी ओघातून सांगितलं की येणारं राजकारण हा बापूंच्या, माझा हा कोणताही मानस नाही की माझ्या नेतृत्वात लढावा। नक्कीच एक विकासाच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे ठेवू आणि विकासाच्या दृष्टीने आपण काम करू। आज आपलं, मी ज्यावेळेस होता गावात आलो, गावात एकच विचार होता की आपण कुठेतरी काहीतरी, म्हणजे मी प्रत्येक वेळा सांगतो की ज्या कर्मभूमीनं दिलं त्या जन्मभूमीचं पांग फेडलं पाहिजे। या हेतूने आपण सर्वांनी काम केलं ना तर गावाचे नाव लौकिक ह्या संपूर्ण महाराष्ट्रात राहील। नक्कीच आत्ताचे इलेक्शन ह्या संदर्भातील वेगळे आहेत, हे सोसायटीचे एक लिमिटेड मतदान असतं। आता मतदानाचा भाग जो आहे, आज आपले महायुतीचे सर्वश्रेष्ठ नेते श्री विष्णुपंत कंसे यांनी पाठीमागील 10 वर्षात एक संस्था चांगल्या पद्धतीने चालवले। बरेच आरोप प्रत्यारोप होत राहतात, जेव्हा माणूस चांगलं काम करतो तेव्हा आरोप प्रत्यारोप होत राहतात। तर नक्कीच येणाऱ्या काळात संस्था अजून नावलौकिक करेल आणि भविष्यात आमची तात्यांची पाठीमागेही चर्चा झाली की आपण संस्थेच्या माध्यमातून जशी संस्था आपले काम करते तर आपण लोकांना, जे सभासद आहेत त्यांना, लोकांना रोजगारासाठी आता नवीन नवीन संकल्पना उभ्या राहिल्या, जसे मॉल सिस्टीम असेल की काहीतरी एक स्वतःहून संस्थेमार्फत त्यांना आर्थिक पुरवठा केला जाईल, त्यामार्फत त्याचं बाजारात विक्री केली जाईल। अशा बऱ्याच संकल्पना आहेत, ते आपण एकत्र बसू, सगळ्यांच्या विचाराने आपण ते काम करू। आज आपल्या गावातील विकासाचा बघितलं तर आत्ताशी आपण 10% ते 15% काम झालेले आहेत, अजून 70 ते 75% कामं बाकी आहेत। हे काम कोणी एकटा सुरेश भोसले करू शकत नाही, बाकी येते। त्यासाठी युनिटी, हे एकत्रकरण हे आपल्याला सगळ्यांना महत्वाचं आहे। आणि आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो, बाळसिद्धनाथाच्या कृपेने आपले उमेदवार हे, यांना छत्री हे चिन्ह, बाळसिद्धनाथाची छत्री या चिन्ह सर्वांनी भरघोस मताने विजय करा, पुन्हा एकदा सांगतो। तसेच आताच्या काळात इलेक्शन आल्यानंतर थोडस गोरगरीब लोकांना कुणाला दम देणे, कुणाला हे करतो, कुणाला ते करतो, तर कसं असतं म्हणजे राजकारण हे 4-8 दिवसाचं असतं। आज राजकारण संपेल, उद्या एकमेकाच्या बरोबर आपण फिरायचं असतं। राजकारणात कुणीही कुठल्या गोष्टीला आता पहिल्यासारखी लोक राहिली नाहीत की लोकांना दम देऊन लोकांची मतं घेऊ शकतो। आपण सुद्धा मत मागताना लोकांना एक प्रेमाने, आपुलकीने मतदान मागितलं पाहिजे, कारण ते मतदान मागितल्यानंतर त्या मताची आपल्या विषयीची आपुलकी असते त्यांच्या मनात, तर नक्कीच आपण आणि येणाऱ्या काळात कुठेही कुणाला काही प्रसंग आला तर आम्ही सर्वजण त्यासाठी आम्ही गंभीरपणे तुमच्या बरोबर आहोत। आणि कोणताही प्रसंग येऊ, विकासाच्या दृष्टीने कोणतेही, पाठीमागे पण एक 55 लाखाचं काम आणलेलं, हरी सोनगावकर ते ऋषिकेश तुपेच्या नर्सरी पर्यंत रस्ता होता, खडीकरण होतं ते, त्या खडीकरण 2022 ते एंडला मंजूर झालेलं। पण त्यानंतर काय झालं की थोडस प्रक्रिया लांबली, मग 6 महिने, तर आम्ही 6 महिन्याचे वर्ष, 1.5 वर्ष आम्ही कंटिन्यू फॉलोअप करत होतो। म्हणजे कागदपत्र कुठे थांबली, कशामुळे थांबली, का थांबली, त्यावेळेस जर सर्व व्यवस्थित बघितल्यानंतर मग वर्षानंतर समजलं की ती फाईल तिथील एक कर्मचाऱ्याने लपवून ठेवली। तर मी ते कर्मचाऱ्याला विचारलं की तुम्ही फाईल लपवण्याचा रिझन काय, तर त्या कर्मचाऱ्याने काही सांगितलं नाही, पण त्या पाठीमागचे जे शिलेदार होते की गावचा विकास करून द्यायचा नाही, ते शिलेदार मी ओळखले। त्यानंतर आता प्रत्येकाला एकच सांगितलं की तुम्ही गावच्या विकासाला आडवं येऊ नका, कोणत्याही भागातला विकास असेल, विकास ह्या साईडचा असेल त्या साईडचा, मला तो नाही पाहिजे, मला संपूर्ण गावच्या विकासासाठी मी प्रयत्न करतोय। आता वेळेनुसार मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, पण ते प्रत्येक उत्तर त्या कर्मचाऱ्याची नोकरी गेल्याशिवाय राहणार नाही हे वृत्तपत्रात सांगितलेलं आहे। त्याच्यावर चौकशी लागणार आहे आणि काही दिवसात चौकशी तो कर्मचारी आज घरी बसणार आहे। पण ह्या राजकारणासाठी असले उद्योग करू नका, त्याची उत्तर हे साधं मिळणार नाही, उत्तर आता खालून पासून वरून पडतं सरकार आपलं आहे। त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं नाही, विकासाचं राजकारण करा, राजकारण होत राहतं। आज इलेक्शन होतील, उद्या इलेक्शन येतील, अजून 4 दिवसांनी इलेक्शन होतील, पण एकमेकाला मिळणारी कामं आपण एकत्र करू आणि एकत्र बसू, एकत्र करून एक सुजलाम सुफलाम हे आपलं गाव बनवू। पॅनल प्रमुख माझी तुम्ही नियुक्ती केली त्याबद्दल सर्वांचं, मी सर्व कार्यकर्त्यांचा धन्यवाद मानतो। मला आज संस्थेच्या विषयी जास्त काय बोलायचं आहे, भरपूर बोलायचं आहे, त्याच्या विकासासंदर्भात बोलायचं आहे, पण
काल परवापासून जे आपल्या पिंपरी गावामध्ये सभासदांच्या मध्ये जो प्रचार चालू झालेला आहे, निव्वळ त्या प्रचारासंदर्भात माझ्याविषयी प्रचार, वैयक्तिक माझ्याविषयी जो प्रचार चालू केलेला आहे सर्वांनी, की विष्णू कंचन भ्रष्टाचार संस्थेमध्ये केलेला आहे, सचिवाने केलेला आहे, हे अनेक त्यात आहेत. 2-4 मुद्द्याला फक्त मी स्पर्श करणार आहे. माझं स्पष्ट मत असं आहे की ज्यांनी काचेच्या घरात राहते स्वतः, त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड कधी फेकू नये, नाहीतर त्या घराला तडा जायला वेळ लागणार नाही. मी अजून संयम पाळलेला आहे. मला इथं आल्यानंतर सर्वांनी सांगितले की पंत जास्त काय बोलू नका, वातावरण तापवून देऊ नका. पण जे मुद्दे माझ्याविषयी आहेत आता, जे स्वतः की विष्णू कंचनचा मुलगा तो नोकरी लावायचा आहे, पाठीमागं बैठका झाल्या, त्या बैठकीसाठी यानं काय केलं, काय ठरवलं, मंदिरासाठी देणगी घ्यायची होती ती का घेतली नाही, अनेक कारण आहेत. आणि त्यामध्ये वैयक्तिक सुद्धा आमच्या बुडका असेल, भाऊके असेल, ह्यामध्ये सुद्धा तुम्ही घुसायला लागलेला आहे, घर फोडायला लागलं आहे प्रत्येकाची. आज उमेदवारांच्या घरातली लोक सुद्धा, त्यांचा सक्का भाऊ उमेदवार जो आहे त्याचा सक्का भावाचं सुद्धा तुम्ही त्या पॉम्प्लेटवर नावं टाकताय. ह्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त ह्यांना फक्त विष्णू कंचनचा विरोध आहे. आणि जे मूळ विरोधक आहेत, जे पॅनल त्यांनी पूर्ण केलेलं आहे, त्यांच्यातली पण संचालक मंडळामध्ये पाठीमागच्या वेळी 4 संचालक होते, त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. आणि भ्रष्टाचार जर काढायचं असेल तर एकच नाही दुसऱ्या पॅनलमध्ये, ते तज्ञ त्यांची नोकरी पण त्यामध्ये त्याच खात्यात झालेली आहे. माझं स्पष्ट मत असं आहे की पाठीमागं ज्या वेळेस मी स्वतःहून मागणी केली, आपल्याबरोबर तुम्ही सगळे होता, संचालक मंडळातले सगळे संचालक होते, त्यावेळेस मी स्वतःहून मागणी अर्ज करून केली की 4 ते 5 वर्षाचं ऑडिट लावावं. तर त्यावेळेस मला वाटतं काही 2 वर्षाचंच फक्त 3 वर्षाचं ऑडिट झालेलं आहे. तर माझं स्पष्ट मत आहे की जर माझ्यावर आता हे आरोप तुम्ही करत असाल, मी तिथं काय संचालक नाही, मी फक्त पॅनल प्रमुख म्हणून काम पाहतोय. पण माझं स्पष्ट मत आहे की त्या संचालक मंडळातले अजून तुमच्याबरोबर संचालक मंडळ आहेत, त्यांच्यामार्फत तुम्ही अर्ज द्यावा आणि पाठीमागची 10 वर्षे, या 10 वर्षाच्या मधलं सगळं ऑडिट करून घ्यावं. हे जाहीर आव्हान मी सगळ्यांना देत आहे त्याला, की बाबा पिंपरीच्या आता संस्थेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. हे सर्व त्यांनी सांगितलेलं आहे की भ्रष्टाचार कसा झालाय, काय झालंय हे सांगायला त्यांनी चालू केलेलं आहे. पण त्यांनी जेवढं ते उकरून काढणार आहेत पुढचे, त्याच्या पुढचं मी उकरून काढणार आहे, त्यांनी उकरून काढू द्या. मी एकच तुम्हाला सगळ्यांना सांगतो की सभासदांना मी काल परवाच्या मीटिंगमध्ये, आपलं जेव्हा मीटिंग झाली त्यामध्ये मी सगळ्यांना सांगितलंय की सहकार आहे, सहकारामध्ये प्रत्येक जण क्लिअर असतो असं नाही. कुठंतरी सहकारामध्ये एखाद्याचं काम करत असताना कुठंतरी ऍडजस्टमेंट करावी लागते. आणि ती ऍडजस्टमेंट कोणती, तर इथं 2 सचिव आहेत आपल्यापाशी बसलेले, त्या सचिवांना पण माहीत आहे की ऍडजस्टमेंट कुठली करते. आता ह्याच्या पाठीमागचा काळ वेगळा होता. सभासद हा संस्थेमध्ये पैसे घेऊन यायचा, सचिवाच्या हातात पैसे द्यायचा आणि त्यांनी पैसे बँकेमध्ये जाऊन भरायचे. त्यावेळेस तो सचिव मध्ये आधी काय करत असेल काय नसेल याच्याविषयी मी खोला जाणार नाही. पण आता नवीन नियम जे काय निघाले त्याप्रमाणे कुठल्याही संस्थेच्या सचिवानं संस्थेमध्ये पैसे स्वीकारायचे नाहीत. जे काय असेल ते सभासदाच्या खात्यामध्ये, बँकेमध्ये ते स्वतः सभासदांनी जाऊन भरायचे. असं असताना आज उघड सांगायला लागलाय तुम्ही की भ्रष्टाचार होतोय. तुम्ही, माझं स्पष्ट मत आहे पुढील दोन्ही पॅनलला की तुम्ही संस्थेची ऑडिट तपासणी मागणी करा, शासकीय ऑडिट मागा तुम्ही, आणि त्याची फी भरायला संस्था तयार आहे. ती अगदी तुम्ही स्वतः मागणी करा, त्याचे पैसे भरा आणि सगळी कागदपत्र द्यायला तयार आहे. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा आहे तो आता मी इथं काढायलाही पाहिजे, पण तरी सुद्धा सांगतो की आता जे राजकारण चालू आहे ते आपलं भावकीव चालू आहे. राजकारणाचा आता जे मुद्दे सगळे बाहेर चालू आहे ते काहींच्या मनात आहे की ती भावकी एकत्र करायची, वैयक्तिक आमच्याला मतं मागायची, कन्शनचीच मतं फक्त घ्यायची, हा अपप्रचार भरपूर चालू आहे. आणि त्यासाठी आता ही सगळी पुढची अडवणूक चालू आहे की त्या तुम्हाला तुमचं लीड कसं कमी होईल, तुमचं पॅनल विजय होणार का. तर मी तुम्हाला आज सांगतो 101% हे पॅनल तुमचा मी लीड म्हणत नाही 200-400 मिळेल, पण 10 मतात का होईना पण तुम्ही सगळे लागणार आहे. आता ह्याच्यातून पुढचा अर्थ असा काढला जाणार आहे की बघा 400 मतावरून हे 10 मतावर आला म्हणजे याच्या पायाखालची वाळू सरकली, पण बोलणार आहे. हा मुद्दा आहे. तुम्ही सगळे सभासदांना माझी विनंती आहे की अपप्रचाराला कोणी बळी पडू नका. राहिला दुसरा तिसरा विषय की जिल्हा बँकेच्या माध्यमातून
जे काय विकासाची कामं केली जातात त्याला खासदार नितीन पाटील यांचं पाठबळ माझ्या पाठीमागं भरपूर आहे. खासदार नितीन पाटील, नितीन काका, त्यांचे वडील कैलासवासी लक्ष्मणराव पाटील यांच्या पाठीमागे लागून मी जिल्हा बँक आपल्या गावामध्ये आणत असताना, मी म्हणजे माझे सहकारी त्यामध्ये सगळे होते, मी एकटा नव्हतो. कैलासवासी यशवंतराव कुलकर्णी, वसंतराव कणशे गुरुजी हे सगळे माझ्याबरोबर होते. मी नाही म्हणत नाहीये, माझ्याबरोबर असणारा मी काही मोठा नेता झालो नाही, मी त्यांच्या पाठीमागं त्या होतो मी. पण त्यांना वाटतंय किंवा मी पुढे निघालोय म्हणून माझा कुणालाही विरोध नाहीये. माझी इच्छा एकच आहे की संस्थेचं कामकाज हे माझे वडील माधवराव कणसे, कैलासवासी माधवराव कणसे, कैलासवासी आबासू तुकाराम पवार, कैलासवासी हसमुद्दीन इनामदार, कैलासवासी बाबूराव कुलकर्णी या सगळ्यांनी त्यावेळेस विकासाचा उद्देश ठेवून ही संस्था स्थापन केलेली आहे. एकनाथ पाटील कणसे हे सगळे म्हणजे माझ्याकडे अनावधान एखाद्याचं नाव राहील नाही सांगतो तुम्हाला, पण ह्या सगळ्यांनी चांगल्या उद्देशाने संस्था गावामध्ये स्थापन केलेली आहे. त्याही संस्थेचं रोपटं चांगलं वाढलेलं आहे. त्यामध्ये कुठं गालबोट लागले असेल तर त्यातून आपण बाहेर निघालेलो आहे. आणि इथून पुढं 1 रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला पिंपरी सेवा संस्थेमधील कुणीही दाखवावा, त्याला मी पाहिजे तिथं मी येऊन त्यांच्या पुढे माफी मागेन. जे माझ्या आता जी संचालक मंडळामध्ये आत्ताच्या नवीन नेमणुकीमध्ये आता जी घेतली आहे त्यामध्ये तरुण आहेत, काही ज्येष्ठ आहेत, मार्गदर्शन जुन्या मंडळाचा मेळ घेतलेला आहे. या सगळ्याचा विचार करून सर्व सभासदांनी अतिशय काळजीपूर्वक क्षत्रिय चिन्हावर शिक्का मारणे आहे. राहिला दुसरा विषय आहे येतो आणखी की ठराव, जिल्हा बँकेचे ठराव. ह्या ठरावामध्ये प्रत्येक गावामध्ये कुणीकडे असं मी कुणाचंही नामोल्लेख ख्यात करत नाही. जिल्हा बँकेचे ठरावामध्ये पैसे दिले जातात, ज्यांच्या नावाचा ठराव असेल त्यांना. 2 मिनिटं. आजपर्यंत मी जसा 84 पासून मी राजकारणामध्ये इथल्या गावामध्ये आहे. आता त्यातल्या पाठीमागचं काही एवढं मला आठवत नाही, पण 5 ते 6 ठराव हे माझ्या समोर झालेले आहेत. त्यामध्ये नामोल्लेख करतो तुम्हाला मी. विष्णुपंत कणसे, हनुमंतराव कणसे, वसंतराव कणसे, यशवंतराव कुलकर्णी आणि ॲडव्होकेट अशोकराव पवार, कृष्णाजी रामचंद्र फडतरे, या सगळ्यांचे ठराव आम्ही केलेले आहेत. आजपर्यंत त्या ठरावामध्ये पिंपरी गावामध्ये 1 रुपया कोणी घेतलेला नाही. जर कोणी घेतला असेल किंवा हस्ते परहस्ते त्यांच्या खिशात गेला असेल. आजपर्यंत पिंपरीमध्ये जिल्हा बँकेची शाखा मिळावी म्हणून अनेक गावांच्या इथं तयारी होत्या किंवा पिंपरी गावामध्ये शाखा बाकीच्या गावांनी मागणी केली होती. आता शाखा तशी सहजासहजी मिळत नाही. पण कैलासवासी लक्ष्मणराव पाटील, लालासाहेब शिंदे, सुनील खत्री, संभाजी गायकवाड या सगळ्यांनी त्यावेळेस मला पूर्ण सहकार्य केलं आणि पिंपरी गावामध्ये शाखा आणण्यासाठी त्यांनी फार मोलाचा मला मदत केलेली आहे. आणि त्याची उपराई म्हणून आज तागामध्ये ताटमानेने मी त्यांच्या पुढे जातो. आजपर्यंत ताटमानेने जाण्याचं कारण असं की मी कुणालाही कशातही मिळणार नाही. 1 रुपया जरी त्यांच्याकडे 10 लाख जरी मी घेतले असते तर ताटमानेने काम सांगायची माझी कधी ताकद झाली नसती. त्यामुळं मी तिथं आठवड्यातील 4 दिवस कावडे जिल्हा बँकेमध्ये असतो. आजपर्यंतचा प्रामाणिक मी सांगतो तुम्हाला की सगळ्यांच्या कळलेलं आहे मला, म्हणजे बाहेर कळलंय, रात्री कळलेलं आहे. कोण 10 लाख म्हणतंय, कोण 5 लाख कोण म्हणतंय, 15 लाख कोण म्हणतंय. 1 रुपयाही जिल्हा बँकेच्या ठरावामध्ये आपल्या बरोबर माझ्या बरोबर असणाऱ्या सहकार्याने कोणीही घेतलेला नाही. त्यामुळं इथून पुढेही घेणार नाही. आता काहींचं मत असं येतंय की त्यानं पैसे का घेतले नाही तर त्याचा मुलगा बँकेमध्ये लावायचा आहे. आता मी तुम्हाला दुसरं सांगतो की माझ्या मुलाला कोरोना सालामध्ये 20, 17, 18, 19, 20ला माझा मुलगा IT कॉलेजला पुण्याला मी जॉबला होता. तिथं त्याला पगार 37,000 रुपये होता. त्यानं तिथं 2 वर्ष जॉब केला. त्याला मी तिथनं काढला. मला जर नोकरीची आवश्यकता असती, माझ्या मुलाचं लग्न करायचं म्हणून मी त्याला जर ठेवला असता की काय नाव तू नोकरी कर, म्हणजे खालच्या प्रक्रियेला कोणी जाऊ नका. मी खोलात जायचं म्हणून तर अजून मला भरपूर इथं काढा येणार आहे. तर अपप्रचार तुम्ही करू नका, मी करणार नाही, तुम्ही करू नका. पाणी वापर संस्था कशा चालल्या काय चालल्या तुम्ही कोणाचे आरोप करू नका. मला माहिती आहे कशा चालल्या ती. माझ्यावर आता सुरेश बापू आहेत, बापूराव साळुंके आहेत, मानसिंग पवार आहेत, रणजित भोसले आहेत. सगळ्यांना माहिती आहे संस्था कशा चालल्या होत्या काय झालंय ती. त्यामुळं वैयक्तिक तुम्ही जेवढं दिवसात जाल तेवढं मी बाहेर काढेन. त्यामुळं माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही विरोधाला विरोध करताय तर विकासासाठी करा. तुम्ही सभासदांच्या पुढे जावा, तुमच्या भूमिका मांडा.
आणि त्याची इच्छा असेल तो मतदान करेल. तर तुम्ही बाहेर अपप्रचार करून कुणाची टाळकी फोडण्याचं कोणी काम करू नका, एवढीच माझी विनंती आहे. माझं स्पष्ट मत असं आहे, राजकीय वाटचाल कुणाचा आता खासदार शरद पवार पक्षाचे सुद्धा लोक आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे कुणी असं म्हणू नका तिथं फक्त आमदार म्हणून दादा घोरपडे आहेत, नितीन पाटील आहेत आणि अजितदादा आहेत, आपले शिंदे साहेब आहेत. तर ह्यामध्ये सर्वसमावेशक पॅनल आपलं माहिती नाव आहे त्याचं, भलं बाहेर त्या माहितीचं नाव काही असू द्या. त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे, राजकीय हेवे दावे बाजूला ठेवा. उद्या मी कुणालाही म्हणणार नाही की तुम्ही इथं जावा तिथं जावा. फक्त गावच्या विकासासाठी सुरेश बापू भोसले आपल्या साथीला लागलेले आहेत, तात्या साहेब आहेत, ऋषी तुपे आहे. त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्यातले अंतर्गत काय असते हे बाजूला ठेवा. आज कोण मोठा म्हणण्यापेक्षा गावात तुम्ही एकत्र येऊन विकास करा, एवढीच माझी विनंती आहे. जास्त काय बोलायला लावू नका, पुढे कोणी चिडवू नका. माझी विनंती आहे सगळ्यांना की संस्थेच्या कामकाज करत असताना संस्थेच्या विकासासाठी तुम्ही मुद्दे तुमचे मांडा. आम्ही सगळे पॅनल प्रमुख जे इथं बसलेलो आहोत ते तुमच्या पुढे उत्तर द्यायला तयार आहे. एवढंच बोलतो.